18व्या शतकात या मातेनी जे काही सहन केलं, जो त्याग केला, जे सुशासन चालवलं, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं होतं अहिल्यादेवी म्हटलं की आपल्याला घाट मंदिरे आणि त्याचा जीर्णोद्धार। ज्या मुघलांनी आपली मंदिरं पाडली होती त्या मुघलांच्या उत्तर या महिलेनी दिलं होतं। वेळ पडल्यास त्यांना हातात ढाल सुद्धा घेतली होती, इतकी ही ताकदवर महिला। तेव्हा त्या काळात त्यांनी स्त्रियांना रोजगार देण्याचं काम केलं। आज आपलं सोलापूर हे टेक्सटाईल गारमेंटचं हब आहे। आपल्या इथं महिला असंख्य पडलेल्या आहेत ज्यांना रोजगारची गरज आहे। त्या स्वरूपात मी ह्या मातेकडनं प्रेरणा घेते की ह्या असंख्य महिलांना हाताला काम देणं ही जबाबदारी आपली आहे। आणि इथून पुढे कुठलाही काही अडचण असेल, अण्णा आहेत, अण्णांकडून सांगा, अण्णा स्वतः आहेत, हेच बास आहे। पण आमच्याकडून जे काही छोटं करता येईल तेवढं आम्ही करायचा नक्की प्रयत्न करू। या प्रसंगी सौ रंजिताताई चाकोते यांचा सत्कार निलम्मा मंदकल व नागम्मा गंधाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमात समाजाचे ज्येष्ठ आधारस्तंभ तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील प्रमुख उपस्थिती होते। यावेळी शरणप्पा डोळे, नरसप्पा मंदकल, युवक नेते विनायक पाटील, गंगाराम डोळे, मुद्दक्का कर्ली, सुरेश मंदकल, बिपिन भैया पाटील, शिवा मंदकल, सिद्धराम हळ्ळी, सिद्धराम मंदकल, विजय कोळी, लिंगराज मासरेड्डी, अमर गंजेळी, प्रवीण डोळे, नवीन गोटीमुकुल, रवी मंदकल आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, महाआरती व त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले।